चंद्रपुरात 2 स्विमिंग कोचच्या वादात एका हरहुन्नरी पोहणाऱ्या विद्यार्थ्याचे नुकसान झाल्याची बाब आज पत्रकार परिषदेच्या माध्यमातून उघडकीस आली आहे। चंद्रपुरातील स्विमिंग कोच राकेश कुमार रॉय आणि श्रीकांत बलकी यांच्या वादाचे पडसाद थेट विद्यार्थ्याच्या स्पर्धेत उमटले असल्याची बाब खुद्द संबंधित विद्यार्थ्याचे वडील अनिल झाडे यांनी प्रेस क्लब येथे आयोजित पत्रपरिषदेत सांगितले आहे। झाले असे की चंद्रपूरच्या जिल्हा स्टेडियमवर जलतरण तलावात शालेय विद्यार्थ्यांची पोहण्याची स्पर्धा आयोजित केली होती। संबंधित विद्यार्थीही या स्पर्धेत सहभागी झाला होता। तिथेच कोच श्रीकांत बलकी देखील होते आणि ऐनवेळी स्पर्धेच्या यादीत विद्यार्थ्याचे नावच नसल्याचे निदर्शनास आले। इतकेच नाही तर काही वेळाच्या प्रयत्नानंतर विद्यार्थ्याला स्पर्धेत सहभागी करून घेतल्यानंतर प्रत्यक्ष तलावात पोहायला गेल्यानंतर श्रीकांत रॉय यांच्याकडून त्या विद्यार्थ्याचे लक्ष चलबिचल होईल अशा हालचाली केल्याचा आरोप विद्यार्थ्याचे वडील अनिल झाडे यांनी पत्रपरिषदेत केला आहे। याबाबत वडिलांनी श्रीकांत बलकी यांच्या विरोधात रामनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून पत्रकार परिषदेच्या माध्यमातून मीडियासमोरही आपली बाजू मांडली आहे। ही पत्रकार परिषद विद्यार्थ्याचे पालक आणि कोच राकेश रॉय यांनी आयोजित केली होती। पाहूया यावेळी कोच बलकी यांच्यावर आरोप करताना कोच राकेश रॉय आणि संबंधित विद्यार्थ्याच्या वडिलांनी माध्यमांशी काय बातचीत केली। कल दिनांक 25/8/2025 चंद्रपुर जिला इंटर स्कूल स्विमिंग कंपटीशन थी। उसमें 9 बजे से बच्चे आके बैठे थे। रिपोर्टिंग हुई। रिपोर्टिंग लेने के बाद में सब कुछ हुआ, इवेंट चालू हुआ। उसके बाद आया मेरा एक बच्चा था जो मेरे यहाँ कोचिंग करता, उसका नाम उसमें छूट गया था 100 मीटर में। तो पूछने के लिए जब हम गए, मैं भी गया, उसके स्कूल के टीचर भी गए, तो श्रीकांत बलकी सर मुझे चिल्ला के बोले तुम वहाँ से निकलो, तुम वहाँ क्यों खड़े हो जबकि उसके टीचर है। तो मैंने तब बोला कि नहीं, मैं उसका कोच हूँ तो मैं यहाँ पे खड़ा रह सकता हूँ जब तक उसका नाम नहीं आता। तो बोले नहीं निकलो निकलो। मैं बोला सर नहीं निकलता। तो क्या बोले तू कैसा नहीं निकलता। फिर मेरे को मारने के लिए टैंक से ऊपर जो शेड में मैं बैठा था, शेड में मुझे मारने के लिए आए और धमकाए कि तुम यहाँ ऐसा रह नहीं सकते, और बच्चे का भी मोरल डाउन किए। तो मेरा कहना यही है, ऐसे लोगों को आगे से टैंक में परमिशन नहीं देना चाहिए और स्पर्धा लेने के लिए नहीं बताना चाहिए। हम बोलते बैनर में लगाते एनआईएस है, एनआईएस का क्या सर्टिफिकेट भी नहीं, कुछ सुबह कुछ भी नहीं है। बैनर लगाते तो बैनर में लिखते एनआईएस करके आए हम स्विमिंग के। उनके बाद में हमने एफआईआर किया ना सर कि भाई जब ऐसे रहेंगे मारने के लिए आ रहे तो मारने के लिए हमने एफआईआर किया, क्योंकि हम उनसे झगड़ा तो कर नहीं सकते ना। हम एक टीचर आदमी है तो हमको क्या बच्चों को सिखाने का काम है, ना ही बच्चों को गलत लाइन देना है। हमारा और उनका झगड़ा देख के बच्चों के ऊपर में क्या इफेक्ट गिरेगा कि टीचर आपस में लड़ रहे तो बच्चे भी वही काम करेंगे ना सर। इसलिए आगे से वो आदमी को परमिशन नहीं मिलना चाहिए, ये मेरी रिक्वेस्ट है। माझा मुलगा 3 इव्हेंट मध्ये काल शाळेच्या इंटर स्कूल कॉम्पिटिशन मधून सहभाग घेतला होता। शाळेकडून आम्ही त्यांना 3 इव्हेंटसाठी आम्ही अप्रोच केला होता। 100 मीटर फ्री स्टाईल, 50 मीटर बॅक। तर प्रॉब्लेम अशी झाली की तिथे जेव्हा गेल्यानंतर आम्हाला शाळेकडून एक ट्रेन मिळाली, त्याच्यामध्ये आमचे तिन्ही याचे रजिस्ट्रेशन झालेले होते। आणि फर्स्ट इव्हेंट जो 100 मीटर फ्री स्टाईल जो होता, त्यामध्ये ज्यावेळेस अनाउन्समेंट झाली की 100 मीटर फ्री स्टाईलची सगळे सदस्य जमावा, त्यामध्ये माझ्या मुलाचं नाव न घेता ते इव्हेंट सुरू करण्यात आलं। त्यावेळेस आम्ही आक्षेप घेऊन आम्ही त्या सरांना आम्ही विचारणा केली की आमच्या मुलाचं नाव त्यामध्ये नाही आहे। ऑलरेडी आम्ही शाळेमधून तो अप्लाय केलेला होता, पण मध्येच लगेच त्यांनी श्रीकांत बलकी सर यांनी वादविवाद सुरू केला। माझे कोच आणि आमच्या शाळेचे सर हे दोघेही जण उपस्थित होते आणि त्यांना क्रॉस कनेक्शन करून त्यांना तो लेटर आणून दाखवला की या सदस्य या इव्हेंटमध्ये याचं नाव आहे, आणि ते इव्हेंट सुरू झाला। पण त्यावेळेस माझ्या मुलाचा मोरल जो होता तो त्या सरांनी पूर्णपणे डाऊन करून टाकला आणि माझा मुलगा त्या इव्हेंटमध्ये 2 फ्री हिट झाले। आता पहिल्या हिटमध्ये माझा मुलगा नव्हता, पण दुसऱ्या हिटमध्ये जेव्हा माझा मुलगा जात होता स्पर्धेमध्ये सहभाग घेण्यासाठी, त्यावेळेस त्या सरांनी परत एकदा त्या माझ्या मुलाला विचारणा केली की काय झालं होतं, कसं काय झालं होतं। हालाकी त्या एपिसोड संपूर्ण त्याला माहीत होता आणि तो मुलगा इव्हेंटला स्विमिंग करायला जात असताना त्याच्यासोबत बोलण्याची कुठल्याच प्रकारची गरज नव्हती। त्यावेळेस सुद्धा त्यांनी मोरल डाऊन केला, पण त्या स्पर्धेमध्ये सुद्धा माझा मुलगा हा सेकंड आला। पण आता ते 2 हिट झाल्यामुळे फर्स्ट आणि सेकंड
हे 2च रँक डिव्हिजनसाठी अप्लाय होतात, पण कुठंतरी त्या तिसऱ्या इव्हेंटमध्ये सुद्धा त्यांनी माझ्या मुलाचा मोरल डाऊन केला, मी असं म्हणतो. कारण की त्यावेळेस जर तो बोलला नसता तर कदाचित माझा मुलगा पहिला आला असता आणि तो त्या फ्री स्टाईलमध्ये सुद्धा डिव्हिजन खेळायला गेला असता. हीच विनंती आहे की असा भेदभाव सामान्य स्टुडंट सोबत झाला नाही पाहिजे. कारण की एक्झाम देत असताना म्हणजे कॉम्पिटिशन खेळत असताना त्यांना मोटिवेट करणं हे त्यांचं काम होतं. कारण की ते कोच होते, मार्गदर्शक होते, पण कुठंतरी त्यांनी माझ्या मुलाचा मोरल डाऊन करायचा प्रयत्न केला आणि त्यांचा हे सगळं असल्यामुळे माझा मुलगा हा सेकंड आला. पण जी अपेक्षा होती आमच्या तीनही इव्हेंटमध्ये तो काहीतरी आपली कर्तबगारी करून दाखवणार, पण हे कुठंतरी त्यांच्या या चुकीच्या वर्तणुकीमुळे ते शक्य झालं नाही आणि तरी सुद्धा माझा मुलगा सेकंड आला. धन्यवाद. CTV प्रतिनिधी वैभव रोयारकर यांची रिपोर्ट.